नमस्कार मंडळी. आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी सर्वांचं स्वागत करते. तर शिल्लक चपात्या राहिल्या की त्याचं काय करायचं हा मोठा प्रश्नच गृहिणींसमोर उभा राहतो. पण आणि नेहमी एकच पदार्थ शिल्लक राहिलेल्या चपातीचाही करून खाऊ वाटत नाही. त्यामुळं मी वेगवेगळे अशा रेसिपीज पदार्थ तयार करत असते. मी अगोदरही अशा शिल्लक चपातीच्या काही रेसिपीज अपलोड केलेले आहेत व्हिडिओ, ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर आज पण ह्या 2 शिल्लक चपात्या राहिलेल्या आहेत. आता ह्याचाही मी आता अशा पद्धतीने एकदम मस्त असा पदार्थ तयार करणार आहे. त्यासाठी मी काय केलं, या चपातीच्या अशा गुंडाळ्या करून घेतल्या आहेत आणि ते कात्रीच्या साहाय्याने छान अशा कट करून घेतात. आपल्याला काय करायचं आहे, हे कट केलेले तुकडे आहेत की नाही ते तेलामध्ये छान तळायचे आहेत. त्याच्यामुळं त्या पद्धतीनेच एकदम बारीक असे हे तुकडे असे बारीक करून घ्यायचे आहेत. आता मी दोन्ही चपातीचे असे तुकडे करून घेतलेले आहेत. आता मी इथं गॅसवर तेल गरम होण्यासाठी ठेवले. इथं तेल छान तापले. आता त्यामध्ये हे चपातीचे तुकडे काय करायचे टाकायचेत आणि ते छान उलटी पालटी करून असे तळून घ्यायचेत. हे चपात्याचे तुकडे तळत असताना ते एकदम कुरकुरीत असे झाले पाहिजेत, कुरमुरीत. अगदी पुन्हा ते जर व्यवस्थित तळले गेले नाहीत ना, त्याचा भुगा होत नाही. आपल्याला काय करायचे, ते चांगला असा त्याचा भुगाही झाला पाहिजे अशा पद्धतीने तळून घ्यायचेत. एकदम कुरकुरीत असे कुरकुरीत त्या चपातीचे तुकडे मी दोन्ही चपात्यांचे तुकडे असे कुरकुरीत तळून घेतलेले आहेत. आता मी इथे एक ताट घेतले. आता त्या ताटामध्ये हे छान असे चुरगळून घेतलेत ते चपातीचे तुकडे. एकदम छान असं भुगा होईल ना अशा पद्धतीनेच ते तळायचे. तर आपण आज करणार आहोत चपाती चाट. हा चपाती चाट ना मुलं, तुम्हाला सांगते, चपातीचा तुकडासुद्धा शिल्लक राहत नाही, इतका आवडीने खातात. तर ह्यासाठी मी ह्या चपातीचे काय केले, इथं छान तुकडे चुरगळून घेतलेत आणि नंतर त्यावरती काय करायचं, लाल तिखट घालायचं आणि धणा पावडर घालायची आणि चाट बनवतोय म्हटल्यानंतर चाट मसाला तर पाहिजे. त्यानंतर चाट मसालाही छान असं भुरभुरून घ्यायचा आहे. नंतर मीठ घालायचं आहे. मीठ मात्र बेतानंच घाला, कारण का चपातीमध्ये पण मीठ असतं आणि चाट मसाल्यामध्ये पण मीठ असतं. नंतर त्यावरती ही चिंचगुळाची चटणी मी केलेली आहे, ती अशी मस्त अशी ओतून घ्यायची आहे, पसरवून अशी ओतायची आहे. चिंचगुळाची चटणीमध्ये चाटला टेस्ट काय भारी येते म्हणून सांगू, आंबट गोड अशी. नंतर त्यावर टोमॅटो असं पेरून घ्यायचं आहे. टोमॅटो झाला की कांदा पसरवून घ्यायचा आहे सगळीकडे. छान बारीक चिरून घेतलेला कांदा आहे, छान असा चुरगाळून सगळीकडे पसरवून घ्यायचा आहे. नंतर कोथिंबीर सगळीकडे पसरवून घ्यायची आहे त्याच्यावरती. आणि पुन्हा एकदा अशी चिंचगुळाची चटणी बी अशी सगळीकडं टाकायची आहे, आंबट गोड अशी चिंचगुळाची चटणी. आणि नंतर त्यावरती अशी बारीक शेव टाकायची. त्यामुळे बघा बरं, आपल्या चाटला किती सुंदर दिसती आपली डिश. तर अशी नंतर बारीक शेव पसरवून घेतल्याच्या नंतर त्यावर मस्त ताजं फ्रेश असं दही घालायचं आहे. चाट म्हटलं की दही पण आलंच. आणि अशी मस्त अशी आपली इथे ही डिश तयार झाली चाटची. आणि वरती थोडेसे राहिलेले चपातीचे तुकडे घालायचेत. आणि अशा पद्धतीने हा चपाती चाट तुम्ही पण करून पहा. मुलं इतका आवडीने खातात आणि दुसऱ्या दिवशीही म्हणतात, मम्मी चपाती शिल्लक आहे का. अशा पद्धतीचा चपाती चाट तुम्ही पण करून पहा. बाय.